आता आपण बघतोय आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील नाणेली गाव नवनाथ मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि याच नाट्यमंडळातील एक विश्वस्त तथा ज्यांनी हा जो दशावतार जी कला आहे ती गेली कित्येक वर्ष ही कला जोपासत आपल्यासोबत बऱ्याच महिलांना बऱ्याच पुरुषांना ज्यांनी संधी दिल्या आणि त्यांना शिकवण दिली ते आपल्यासोबत आहेत. नेमकं काय त्यांच्या आयुष्यातील जो दशावतार आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. माऊली, नाव तुमचं? माझं नाव अपर्णाप्पा आगलावे. साधारणतः दशावतार कला ही तुम्ही जोपासताय. किती वर्ष दशावतार क्षेत्रात तुम्ही काम करताय? दशावतार कला ही सुरू केली आम्ही 2008 सालापासून आणि आजपर्यंत ते चालू आहे. पण त्याचबरोबर ते चालू करताना आम्ही इतरही पण मुलांचा विचार केला आणि मुलांची एक दशावतार संस्था चालू केली. त्याचबरोबर आजही आम्ही महिला आणि पुरुष एकत्र येऊन आजचं म्हणजे आज जे नाटक चालू आहे ते महिला आणि पुरुष एकत्र येऊन आम्ही सादर करतो. म्हणजे 2008 साली ज्यावेळी मी नाटक महिला दशावतार चालू केला त्यावेळी कुठेही सिंधुदुर्गामध्ये महिला दशावतार नव्हता. हा पहिल्यांदा प्रयोग म्हणजे एक असा प्रयोग केला होता की जर पुरुष एखादी महिलेची भूमिका साकार करू शकतो तर म्हणजे महिला का नाही करू शकत, म्हणून हा एक प्रयोग आम्ही केला तो बांध्यामध्ये. आणि पहिला प्रयोग ज्यावेळी झाला बांध्यामध्ये त्या प्रयोगाला माझ्या 4 ते 4,500 लोक उपस्थित होती आणि त्यावेळी माझं पहिलं बक्षीस जे मिळालेलं माझ्या दशावतार ते 4,500 रुपये मिळाले. त्यानंतर तिथे ज्यावेळी बांध्यामध्ये आम्ही ज्यावेळी प्रयोग सादर पहिला केला तो सुदर्शन प्रताप असा प्रयोग होता आणि त्या प्रयोगाच्या माध्यमानं आम्ही म्हणजे एवढं उदं झालं की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एक स्वप्न असं वाटत होतं. पण खरं आभार मानतो आम्ही सकाळ पत्रकारांचे, म्हणजे सकाळवाल्यांनी आम्हाला एवढी संधी दिली की गेली 15 दिवस तर ना माझ्या घरी हेडलाईन पूर्ण चैतन्य महिला दशावतार, चैतन्य महिला दशावतार असं सगळीकडे चाललं होतं आणि प्रत्येक पेपरला हेडलाईन होती. आज माझ्याजवळ माझ्या महिलांसोबत आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही घेतला. INT वाल्यांनी आमच्याशी येऊन मुलाखत घेतली. INT वाल्यांनी आमचं नाटक पण व्हिडिओ केले, म्हणजे त्यांनी सादरीकरण करून घेतलं मार्कोलमध्ये. हे सगळं असताना कुठेतरी हे असं चालत असताना आज जिकडे तिकडे महिला त्याच्यावर आहेत मला अभिमान वाटतो, कारण ते माझ्या भगिनी आहेत, त्याही माझ्यासाठी आणि माझंही नाव त्याच्यात नव्हतं ह्याचाही मला अभिमान वाटतो. पण ज्यावेळी मी 2060मध्ये करत होती कुणाचीही मदत नव्हती किंवा कुणी आम्हाला शिकवणारं नव्हतं. आम्ही पिढा टेबल किंवा आपले पेले असतात ना पेले त्याची झाण करून आम्ही सगळं दशावतार तयार केलं. आणि आम्ही ज्यावेळी टेबल वाजवत होतो म्हणजे आपलं तबलं वाजताना ते आमचं टेबल होतं आणि त्याच्यावर आम्ही पावलं टाकत होतो. तलवार म्हणजे आमची पिढ्याची तलवार होती ती आम्ही करत होतो. हे सगळं करत 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 नंतर आम्ही आज स्वतःचा साथ घेतला, म्हणजे जो पेटारा असतो गणपतीचा आज पूर्णपणे ते सगळं घेतलेलं आहे. साधारणतः 2008 साली तुम्ही या दशावतार करायला सुरुवात केली. मग स्वतःची कंपनी म्हणून केव्हा ती कार्यरत केलात? म्हणजे 2008 साली मी माझी स्वतःची कंपनी म्हणून कार्यरत केली. त्यावेळी 2008 साली मी एका 80 प्रयोग सादर केले आणि त्यानंतर हळूहळू 150च्या बाहेर आमचे प्रयोग झाले. मी पूर्ण महाराष्ट्र म्हणजे फक्त राहिलं होतं माझं दिल्लीला जाणं. पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आपलं सिंधुदुर्ग तर मी पूर्णच घेतलं. सिंधुदुर्गात कुठलाही एक गाव सोडला नव्हता, प्रत्येक ठिकाणी माझं नाटक झालं. मंगरूळपर्यंत माझं नाटक झालं आणि मंगरूळमध्ये जाऊन आपल्या कोकणी भाषेमध्ये सुद्धा आम्ही नाटक केलं आणि ते पण 20 मिनिटामध्ये पूर्ण म्हणजे 8 दशावतारपासनं पूर्ण हे सगळं नाटक केलं. आणि हे सगळं करत असताना मला म्हणजे खूप आनंद वाटत होता की अरे आपल्या महिला काही कमणार नाही. आज आम्हाला अभिमान वाटतो का की आम्हाला लोक एक कलाकार म्हणून आणि प्रत्येकाला आम्हाला महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र मिळालं आहे की महिला कलाकार म्हणून. साधारणतः तुम्ही जिल्ह्यात ह्या दशावतार जी महिला दशावतार हे सादर करत असताना त्यावेळी 2008 म्हणजे साधारणतः 16 वर्ष या गोष्टीला झाली आहेत. 16 ते 17 वर्ष 18 वर्ष झाली आहेत. मग त्यावेळेच्या काळात
साठी असणारा जो सामाजिक दृष्टिकोन होता, मग त्या अडीअडचणी होत्या त्या मग कशा तुम्ही सामोऱ्या गेलात, काय सांगाल? खतरनाक झाल्या आमच्याशी अडीअडचणी. अक्षरशः मी मरून पण जिवंत झाली. लोकांनी आम्हाला काही घाणेरडे पण शब्द वापरले. काही लोक काही काही बोलली. काही लोकांनी तर ते मंडळ आम्हाला कसं मिळेल याचाही प्रयत्न केला. पण माझा एक स्वभाव, मी जेवढी गोड बोलते तेवढी गोडही नाही आहे, कारण या क्षेत्रात मला तसंच राहावं लागतं. म्हणून त्यावेळी मी तो अगदी ताकदीने पेलला. त्यावेळी आम्हाला एक कोंडुऱ्यामध्ये नाटक होतं माझं, आणि त्या कोंडुऱ्यामध्ये नाटकाला मी 1 तासाने निघणार आहे, तोपर्यंत माझी राणीची भूमिका करणारे मुली म्हणजे बाई, तिला बंद केलं. आमच्या तलवारी नेल्या. संगीत साथ होती ती आमची अडवून ठेवली. म्हणजे लोकांनी धमक्या दिल्या, त्यांच्याबरोबर जायचं नाही, असं नाही तसं नाही. आम्हाला लोकांनी अक्षरशः ना ते काय कलावतं वगैरे म्हणतात ना, तसे पण शब्द वापरले, असे नको ते फालतू. आणि हे सगळं कोंडुऱ्यामध्ये जात असताना मी अक्षरशः हे सगळं नसल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. ना संगीत साथ, ना राणी करणारी भूमिका, ना ऋषिका, कोणच नाही. नाही म्हणजे माझे 5 कलाकार त्यांनी लपवले, आणि त्या 5 कलाकारातनं आम्ही 7 कलाकार बाकी राहिलो. 7 कलाकार, 5 कलाकारांचं काहीच करू शकत नाही. अक्षरशः त्यावेळी म्हणतात ना, स्वामी समर्थ आणि माझी रंगदेवता माझ्या साथीला होती. म्हणून मी मेली, जिवंत झाली. माझ्या लोकांनी केलं. माझ्या घरच्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला, आणि माझे जे कलाकार आहेत त्यांच्या प्रत्येक पुरुषांनी मला सपोर्ट दिला. ताई तू घाबरू नको, आम्ही तुझ्यासोबत. आणि प्रत्येकाने कुठे पेटीवाला, कोण तबलजी भेटतो, कोण झांजवाला, कोणाकडनं तलवारी आणायच्या, कोणाकडनं कपडे आणायचं, हे सगळं गोळा केलं 2 तासामध्ये. आम्ही आमची खरी स्टोरी सांगितलं, असं असं आमच्यावर अत्याचार झालेला आहे, तुम्हाला यायचं आहे का? आलो आम्ही, आणि आम्हाला अक्षरशः अशी धमकी दिलेली की या लोकांनी तिथे जाऊन नाटक केलं तर एकाचा तरी खून करणार. एवढी मला धमकी दिली असताना मी जर एखाद्या संस्थेकडनं पैसे ॲडव्हान्स घेतले माझ्या नाटकासाठी तर मला तिथे जावंच लागेल. कारण म्हटलं जातं कलाकार हा कलाकार असतो, त्याला दुःख माहीत नसतं. जसं म्हणताना जोकर हा हसवणारा असतो, तसा कलाकार हा हसवणार. आणि मला त्यावेळी दुःख भरपूर होतं, पण ते नाही. मी एवढंच ठरवलं की मला जायचं आहे बस. आणि मी तिथे गेली. माझ्यावर तिथे हल्ले पण झाले, पण जाताना एकच सांगितलं, मी जगेन या मरेन, पण माझ्या एका कलाकाराला मी धोका होऊ देणार किंवा जखम होऊ देणार नाही. मी मरेन, माझं नाव अमर राहील, पण मी माझं नाटक करणार. मी माझी औलाद म्हणतात मला आगलायची, म्हटलं सोडणार नाही. आणि मी गेली तिथे, नाटक केलं. लोक आमची कळ काढायला आमच्या लोकांचे आले. मी लढाई करत होती. हे मी बाहेरनं बघितलं, ते दृश्य चाललं आहे, लोक टोमॅटो मारतायत. आणि मी तीच तलवार, युद्ध संपलं आणि तलवार घेऊन तिथे धावत आली. तो पळाला, पण पूर्णपणे माझं नाटक केलं. मी आली, नाटक सोडलं नाही मी अर्ध्यावर. लोकांनी माझे खूप कौतुक केलं. लोक मला म्हणाले, हे तुम्ही कसं केलात? तर मी प्रथम प्राधान्य पुरुषांना देते, कारण आमचे पुरुष जर आमच्या पाठीशी नसते आम्ही काहीच करू शकलो नसतो. म्हणून मी प्रत्येक महिलेला सांगते, त्यांचा आदर पहिला करा, कारण पुरुष आपल्या जर पाठीशी असेल तर आपण खूप काही करू शकतो. साधारणतः आजपर्यंत या दशावतार कारकिर्दीमध्ये तुम्ही दशावतार नाट्यप्रयोग सादर करता, त्यातील आजपर्यंत सादर केलेले नाट्यप्रयोग त्यांची नावं कोणती घ्याल साधारणतः? पहिल्यांदा जे नाटक केलं आम्ही सुदर्शन प्रताप, दुसरं केलं कर्मभोग, आणि तिसरं आम्ही नाटक केलं दर्भानंद दर्भासूर, त्याच्यानंतर मित्रप्रेम, विघ्नहर्ता, त्याच्यानंतर काय दुर्गा माता, अशी म्हणजे बरीचशी नाटकं केली. आता मला फटाफट नावं ते आठवत नाही. त्याच्यानंतर काय ते ब्राह्मण कन्या, काय ती ब्राह्मण कन्या, आणि म्हणजे असे बरेच नाट्यप्रयोग असे तुम्ही, बरेच प्रयोग केलेत आम्ही. म्हणजे नाही म्हणजे आमच्याकडे लिहिलेली पण आहेत ती नाटकं. कारण त्यावेळी ते संवाद होते ते त्या इतर कलाकारांना म्हणजे पाठांतर पाठांतर म्हणजे किंवा जसं थोडं थोडं द्यावं तसं संवाद, त्याच्या पुढे त्यांना सांगायचं, तसं तसं ते म्हणजे त्याप्रमाणे करायचे. साधारणतः आपण दशावतार या क्षेत्रामध्ये पारंपरिक कंपन्या पाहतो, म्हणजे त्या काळात किंवा आत्तासुद्धा बऱ्याच नामवंत कंपन्या झालेल्या आहेत पुरुषांच्या, तसंच महिलांच्या सुद्धा आहेत. पण हे दशावतार जे कला तुम्ही सादर करताय, ह्या जुन्या दशावतार कलाकारांकडून म्हणजे कोणाचा आदर्श घेऊन किंवा कोणाच्या भूमिका तुम्ही जास्त बघतात, म्हणजे अशा कोणत्या कलाकारांचा उल्लेख कराल की त्यांच्याकडून आम्ही काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो आहे, असं कोणाची नावं घ्यालात? त्यावेळी
एक असं जर घ्यायला गेलं तर विष्णूची भूमिका जे करणार आहे ते आनंद नार्वेकर म्हणून त्यांचं एक घेऊ ना. तिसरी म्हणजे तर दादा म्हणजे परब हे म्हणून होते, दाजी परब म्हणून, तेही राजपाट छान करायचे, ते आता विचार नाही आहे, त्यांची एक. आणि लढाईच्या बाबतीत म्हणाल तर दादा कोणस्कर म्हणजे त्यांनीही मला सांगितलं, म्हणजे बोलले ते की माझी लढाई बघून त्यांनी मला पण सांगितलं की दादा कोणस्करला तुम्ही मॅडम मागे टाकलात, म्हणजे त्यांची मला लढाई फार आवडली म्हणून ते. जे दशावतारात असणाऱ्या सध्या जे कलाकार आहेत त्यांचं मार्गदर्शन किंवा असं बरंच, कारण रसिकसुद्धा एक मार्गदर्शक असतो, त्यांच्याकडून सुद्धा काही सुरुवातीच्या काळात तुम्हाला गोड अनुभव आले, पण त्याच्यानंतर आज म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही या दशावतार महिला आणि पुरुष या दोघांचं एकत्रीकरण करून तुम्ही हा दशावतार सादर करतायत. सद्यस्थितीत रसिकांचा प्रतिसाद कसा लाभतोय तुम्हाला आणि काय सांगाल म्हणजे नाट्यप्रयोग झाल्यानंतर किंवा? आता छान वाटतं, म्हणजे आता नाट्यप्रयोग करताना जे छान वाटतं, म्हणजे जसे येतात तुम्ही छान करता किंवा तुम्ही छान भूमिका केली किंवा तुमचं नाटक छान चाललं, हे जे बोलतात, म्हणजे पूर्वी हे नव्हतं, आता सगळीकडेच झाल्यामुळे आता आमचं चांगलं कौतुक केलं जातं मस्त. म्हणजे ते लोक बघण्यासाठी की पुरुष आणि महिला एकत्र येऊन नाटक करतात म्हणजे काय वेगळं करतात हे बघण्यासाठी चांगलं. तसंच अजून एक प्रश्न आहे की ही दशावतार कला सादर करत असताना म्हणजे तुमचा संसार म्हणजे पती हा परमेश्वर असतो, मग तुमच्या घरातलं वातावरण कसं असतं? कारण 2008 साली तो मगाशी विचारल्याप्रमाणे तुमच्या घरातील पतींचा तुम्हाला सहभाग कसा लागला आणि त्याच्यानंतर इतर जे कलाकार होते त्यांच्यासुद्धा घरातील कसं तुम्ही मॅनेज करत होता त्यावेळी? ते तुम्ही मला पहिल्यांदा तर माझ्या घरातनं जाते. माझ्या घरामध्ये म्हणजे मला असं काहीतरी करायचं, म्हणजे घरापासून सुरुवात होते. एखादी वस्तू करायची असली, काय करायची तर सगळ्यांना माहीत होतं माझ्या घरात की मी एखाद्या मनात जर ठाम धरलं तर मी ते सक्सेस करते. तसं माझ्या घरातनं माझं कुटुंब आहे, त्यांच्यात माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी तेवढा विश्वास ठेवण्यासाठी वागले. आणि ज्यावेळी करायचं होतं मला त्यावेळी मी माझ्या माणसांना सगळ्यांना सांगितलं. तुम्ही म्हणाल माझे मिस्टरच नाही तर माझा दीर पण आहे, माझी जाऊ पण होते, त्या जावेबाईच्या धीरांच्या सगळ्यांच्या सहकार्य. नंतर हे माझं मित्रमंडळ होतं, मग मी मित्रमंडळींच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांना मी म्हणजे सांगितलं, जसं आता तुम्हाला बोलली मला एक असं नाटकप्रयोग करायचं आहे, पण एवढं होईल हे नाही की वाद्यामध्ये मला एक नाटकप्रयोग करायचं आहे तर तुझी बायको मला पाहिजे किंवा ती पाहिजे, असं करून सगळ्यांना मी एकत्र गोळा केलं. आणि पुरुष मंडळींना आधी विश्वासात काय घेतलं, ज्यावेळी मी नाटक मंडळ केलं, ज्या वेळी तिथे गेली तर पुरुष मंडळींना घेऊन आम्ही सोबत गेलो, म्हणजे आमच्या गाडीत म्हणा किंवा त्यांची गाडी म्हणा काही म्हणा घेऊन गेलो की खरोखरच आधी वेळेचं भान बाळगून आम्ही वेळेत टायमात सगळं म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी आम्ही वागत गेलो. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा असं आम्ही वागत गेलो आणि त्या वागण्यात आमच्या पुरुषांना आमच्या कळ असते, आमच्या महिला योग्य आहे. ज्यावेळी कधी वाईट बोलायची लोक त्यावेळी त्यांना वाईट वाटायचं, त्यावेळी ते म्हणायचं नको हे काय करू वगैरे तुम्ही, आम्हाला लाज वाटे की लोक असं बोलतात तसं बोलतात. मग आम्ही म्हणतो तुम्हाला लोकांचं काय पडलं, तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास आहे ना की नाही आहे, तुम्ही फक्त आम्हाला सांगा की तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मग मी बंद करते. हे ऐकून सगळं हळूहळू आमच्या पुरुष मंडळीनेच आम्हाला चांगला सपोर्ट केला. त्याच्यामुळे नंतर समाजातही आम्हाला चांगलं स्थान मिळालं. समाजात प्रत्येक माणूस काय म्हणायचं, ते महिला मंडळ बचत ह्याचं महिला मंडळ दशावतार आमचं आहे म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गात लोकांनी आमचं म्हणायला सुरुवात केली. साधारणतः ही दशावतार कला तुम्ही सादर करता त्यावेळी प्रसार माध्यमांची कमी होती, जे काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यावेळी होतं. मग ही जी तुमचे मंडळ आहेत म्हणजे बऱ्याच गावापासून दूर असणाऱ्या गावातसुद्धा तुम्ही नाट्यप्रयोग सादर केलात, मग ती जर आजची जी प्रसार यंत्रणा आहे ती जर त्यावेळी असती तर काय वेगळा अनुभव आला असता, काय सांगाल? वेगळा अनुभव आला असतं म्हणजे आधी आम्ही सगळीकडे समजलं असतं, एक म्हणजे की माहीत पडलं असतं की असं नाटक मंडळ आहे म्हणून जी आम्हाला मेहनत घ्यावी लागली तेवढी आम्हाला मेहनत घ्यावी लागली नसती. कारण कसं प्रसार मंडळ असल्यामुळे बातमी लगेच पसरते आणि ही बातमी कशी लोकांपर्यंत की बाबा बांध्यामध्ये महिला मंडळ आहे, महिला मंडळ, असं थोडं पोचता आम्हाला थोडा वेळ लागला म्हणून आम्ही एवढेच करू शकलो. आणि जर आजची प्रसार माध्यमं असती तर ह्याच्यापेक्षा हजाराच्या पुढे आम्ही गेलो असतो. निश्चितच आज तुम्ही या माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात. निश्चितच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच तुम्हाला कॉल किंवा संपर्क येऊ शकतील नाट्यप्रयोगासाठी. मग त्यासाठी काय म्हणजे तुमची सज्जता काय असेल, काय सांगा? विचार करू आम्ही कसं. मी ज्यावेळी नाटकप्रयोग घेते तेव्हा मी एकटीच कधीच हा म्हणत नाही, कारण प्रत्येक महिलेचा शब्द हा माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. मी म्हणजे महिला सगळ्या नाही तर माझ्या सगळ्या महिला म्हणजे अपर्णा.
असं मी मानते. म्हणून मी आधी कुठलाही प्रयोग घेताना मी माझ्या सगळ्या महिलांशी बसून बोलते आणि नंतर होकार देते. आणि ह्या मंडळामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत साधारणतः कोणकोणत्या गावातील आहेत म्हणजे त्यांच्याविषयी सगळ्या मी बांध्यातल्या सगळ्या बांध्यातले सगळ्या बांध्यातल्या. संगीत साथ वगैरे असेल तर ती मग संगीत साथ म्हणजे हार्मोनियम ती आमची डेगवेची आहे. असं कधीतरी बदलतात म्हणजे आज वेगळी संगीत साथ उद्या वेगळी, पण पूर्वीची आमची संगीत साथ होती ती आमची एकच कायमस्वरूपी. होती, कायमस्वरूपी होती. म्हणजे त्यांचं मी नाव पण घेऊ शकते. एक तर आम्हाला काय ते कळेकर म्हणून होते, त्यांनी आम्हाला चांगली बरोबर. संगीत साथ दिलेली. आणि नितीन गावडे यांनी एक आम्हाला संगीत तर साथ सध्या दशावतार क्षेत्रामध्ये म्हणजे कळेकर एक उत्कृष्ट जुनं पकवाज वादक म्हणून आज नाव लौकिक आहे. तसंच नितीन गावडे बुवा सुद्धा आज नामांकित कंपन्यामध्ये काम करत आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही ही दशावतार जी कला आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करताय. कारण त्यावेळेच्या काळापासून आजपर्यंत तुम्ही हे करतायत. आजच्या नवीन युवतींना, कारण तुम्ही महिला दशावतार कार्य करतायत, युवतींना काय संदेश असेल? कारण ही जी दशावतार कला आहे आपली मतलब कोकणची महत्त्वाची कला समजली जाते, दशावतार आणि भजन. मग ह्या दशावतार कलेसाठी ह्या युवतींनी सध्या महिला दशावतार खूप गाजत आहे म्हणजे, पण अजून कसा प्रतिसाद असायला हवा ज्या म्हणजे जी रसिकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्या अनुषंगाने युवतींना काय संदेश द्याल? युवतींना आम्ही असा संदेश देऊ, जो काय तुम्ही प्रयोग करतायत किंवा काय करतायत त्या प्रयोगाचा आधी परिपूर्ण अभ्यास करावा. त्यांनी सादरीकरण करताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा. म्हणजे एखादी भूमिका जर असेल तर त्या भूमिकेत तिने घुसावं. म्हणजे मला आता एक विष्णूची भूमिका करायची आहे, मग विष्णूचा साथ, विष्णूची बोलण्याची भाषा, त्याचं प्रेमळ वागणं, ह्याचा खोल जाऊन म्हणजे प्रत्येक महिलेने किंवा एखाद्या मुलीने आधी भूमिकेत शिरावं. ती गोष्ट मी अपर्णा नाही आहे, मी एक इंदुमती आहे. जशी मी एक इंदुमती आहे, तर त्या काळाच्या राणीच्या भूमिकेत मी जावं, तसं महिलाने वागावं. म्हणजे हा तुमचा अनुभवाचा जो किस्सा आहे तो तुम्ही कारण आपण दशावतार म्हणून करतो, नुसतं नाही बरोबर. की त्याने दशावतार केलं म्हणून मी दशावतार करते, हे नाही. मला एवढंच सांगायचं आहे महिलांना की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करा आणि त्या भूमिकेमध्ये घुसा. पूर्णपणे आधी आपल्याला विसरा की मी एक अपर्णा आहे हे विसरून मी एक राजपाट केला तर मी एक राजा आहे किंवा एक मी भिकारी आहे असं, तर मी भिकाऱ्याची भूमिका कशी करावी याच्यामध्ये घुसावं. असा म्हणजे अभ्यास त्या करावा. प्रत्येक कलाकाराने भूमिकेत घुसावं आणि घुसावं, पूर्णपणे. ती भूमिका पूर्ण सादर करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग विनाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि हा जो काही प्रवास आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अजूनपर्यंत बऱ्याच जणांना माहीत नव्हत्या, त्या तुम्ही माहीत करून देण्यासाठी प्रयत्न केलात. थोडा म्हणजे वेळ देण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्हाला या गणपती बाप्पांच्या कृपेमुळे निश्चितच भावी जी वाटचाल असेल, या अगोदरचं जे यश आहे त्या सगळ्यांसाठी माझा सिंधुदुर्ग विनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आहे. आम्ही सिंधुदुर्ग चॅनलला धन्यवाद देतो माझ्या पूर्ण मंडळाच्या वतीने, दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने. कारण त्यांनी इथपर्यंत येऊन आमच्या नाट्यमंडळाची माझी मुलाखत घेतली आणि आम्हाला हे माध्यम दिलं त्यांनी. त्याच्यामुळे मी माझ्या संस्थेच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद त्यांचे.